पहलगाममधील हल्ल्यानंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी. समुद्रकिनारे, धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांची सर्व ठिकाणी कडक सुरक्षा. मुंबईमध्ये एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद. उद्या रात्री 9 वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन. मुंबईतील कोस्टलचा नवा भुयारी मार्ग मेमध्ये सुरू होणार आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराला जोडणारा रस्ता उपलब्ध होईल. मुंबईमधील अतिधोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करता येणार नाही. मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांकडून अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याचे आदेश. मुंबईमधील केईएम रुग्णालयामध्ये जखमी खेळाडूंसाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यात येणार आहे. 15,000 चौरस फूट जागेत केंद्र उभारण्याचं नियोजन. मुंबईतून विविध मार्गावर दररोज शिवशाहीच्या 25 एसी फेऱ्या. वाढत्या उन्हामुळे शिवशाही एसी बसला मोठा प्रतिसाद. मुंबई शहरामधील 15 बस आगारांमध्ये सीएनजी भरणा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून जाहीर करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमधील दूषित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल. आयुक्त शेखर सिंह यांची जलशुद्धीकरण केंद्र आणि निघोजे बंधाऱ्याला भेट. सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत. परवानाधारक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून गणवेश सक्ती करण्यात आली. अंमलबजावणी सुरू झाली आहे.